नमस्कार सुभाष सर. नमस्कार. आज प्राथमिक शिक्षक क्रिकेट ग्रुप गोरेगाव यांच्या वतीने मराठी षटकांचे सामने आयोजित केलेले आहेत. वेळास्कर मैदान, मुमताज गार्डन या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि या परिसरामधील हे सुरू असलेले सामने, या सामन्यांदरम्यान आपल्याला या स्पर्धेवर काय बोलावं असं वाटतं? खूप छान असं आयोजन या ठिकाणी गोरेगाव प्राथमिक शिक्षक संघटनेने केलेलं आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी या शिक्षक संघटनेने केलेला आहे. कारण आपण प्राथमिक शिक्षक आपण सोमवार ते शनिवार शाळेमध्ये विद्यादानाचं पवित्र कार्य करत असतो आणि रविवार हा आपला हक्काचा दिवस. त्या दिवशी आपल्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण मिळेल त्या ठिकाणी जात असतो. आणि या गोरेगाव शिक्षक संघटनेच्या वतीनं एक जी प्राथमिक शिक्षकांची क्रिकेटची टीम बनवलेली आहे, ही एक सर्व जिल्ह्यातली सर्वोत्कृष्ट अशी ही टीम आहे. मी या टीमचा एक अविभाज्य घटक म्हणून अभिमानाने सांगतो की रायगड जिल्ह्यात कुठेही शिक्षकांच्या स्पर्धा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये आपला संघ नेहमी अंतिम स्पर्धेमध्ये अंतिम विजेता होत असतो. आणि या संघाचा एक प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी अभिमान वाटतो. धन्यवाद सुभाष सर यांनी या ठिकाणी खूप छान असं आपलं मनोगत व्यक्त केले आहे. तसेच आमचं पदवीधर केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजय खैरे सर यांना देखील मी या ठिकाणी एक प्रश्न विचारू इच्छितो की सर, या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आपल्या गोरेगाव ठिकाणी, या स्पर्धेबद्दल आपण जरा मनोगत व्यक्त करायचं आहे आपलं. सर्वप्रथम गोरेगाव क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांचा मी धन्यवाद देतो किंवा त्यांचं आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या स्पर्धा इथं आयोजित केलेल्या आहेत, की एवढ्या मोठ्या शिक्षक आपण ज्ञानाचं पवित्र असं कार्य करत असताना विरंगुळा म्हणून दरवर्षी सालावत प्रमाणे न विसरता ह्या स्पर्धा त्या आयोजित करतात आणि आपल्या शिक्षकांना थोडं मनोरंजनाची संधी देतात. त्याबद्दल मी त्यांचं खरोखर धन्यवाद त्यांना देईन. आणि ह्या गोरेगाव ग्रुपमध्ये खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम नेहमी घेतले जातात आणि असेच उपक्रम उत्तरोत्तर घ्यावे अशी मी या सर्व सदस्यांना विनंती करतो. आणि ह्या ज्या क्रीडा स्पर्धा आजच्या आहेत त्या अतिशय चांगल्या रम्य अशा वातावरणामध्ये खेळल्या जातात. ऊन तापलेलं आहे पण तरीही कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्या प्रेक्षकांना त्याचं भान नाही. आणि अशाच प्रकारच्या ह्या क्रीडा स्पर्धा इथं उद्याही चांगल्या वातावरणामध्ये खेळल्या जाणार आहेत. धन्यवाद. नमस्कार. JK न्यूज यामार्फत कळशेकर सरांनी यांनी या ठिकाणी मुलाखत घेण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. प्राथमिक शिक्षक क्रिकेट ग्रुप गोरेगाव यांच्या वतीने 10 फेब्रुवारी तसेच 11 फेब्रुवारी या दरम्यान सामने आयोजित केलेले आहेत. प्रथमतः गाव टू गाव या स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील जे खेळाडू आहेत त्यांना संधी दिलेली आहे आणि उद्याला प्राथमिक शिक्षक म्हणजे ज्या रायगड जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षक त्यांना संधी दिलेली आहे. याबद्दल थोडक्यात त्या स्पर्धेसंदर्भात तुमचं मत मांडायचं आहे, सांगा. प्रथमतः एकदम सुंदर असं आयोजन या ठिकाणी स्थानिक जे क्रिकेट संघ आहेत त्यांना एक चांगल्या दर्जाचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय आणि त्यांच्यामध्ये आताचं सध्याचं क्रिकेट आणि जो पूर्वीचा क्रिकेट खेळायचं याच्यातलं साम्य जो आहे तो शिक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तसेच या आयोजनाबद्दल सांगताना आणि या मैदानाबद्दल सांगताना मला नेहमी या मैदानावरती खेळायला असं वाटतं की मी एखाद्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केल्याचं फिलिंग या ठिकाणी प्रत्येक वेळेला येत असतं. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाला पाहिल्यानंतर राजू काळमंडेची मला खूप आठवण येते, कारण की एक चेंडू असताना त्यांनी 5 धावा होत्या, त्यावेळेला षटकार मारला होता. त्याच्यामुळे या मैदानाला नेहमी राजू काळमंडेला नेहमी मिस करेल. धन्यवाद सर. गेल्या महिन्यामध्ये आपले महाराष्ट्र स्पर्धा झाली होती माध्यमिक क्रिकेट संघटनेच्या. त्या स्पर्धेमध्ये आपण 2000 फलंदाजी केली होती. सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारले होते सर. ती स्पर्धा पाहत असताना आमचं प्रेक्षकांच्या दृष्टीने तर तुम्ही आमचे एक फॅन झाले होता सर. त्यावेळी तुम्हाला फलंदाजी करताना नेमकं कोणत्या प्रकारचा आनंद वाटत होता फलंदाजी करत असताना? मी नेहमी प्रत्येक वेळेला गोरेगाव क्रिकेट संघाचा आभार मानेल, कारण की जेव्हा स्पर्धा असतात प्राथमिक शिक्षकांच्या त्यावेळेला मनवे सर असो, निलेश सर असो आणि आमचे परेश सर असो आणि सगळेच मित्र परिवार आहेत ते संपर्कात असतं की आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे. त्यावेळेला आनंद इतका वाटतं की तिथे जो रिस्पेक्ट आणि आम्ही जेव्हा बॅटिंग करत असतो त्यावेळेला जो प्रोत्साहन असतो, कारण त्या ठिकाणचं वातावरणच एवढं जबरदस्त होतं की मलाही कळलं नाही मी कधी 6 षटकार मारले आणि कधी 50 झाली तेही कळलं नाही. तर जो बॅकअप मिळत होता तुमचा त्याच्यामुळे अजून फलंदाजी करताना मला चेव येत होता की अजून की कसं मला जास्तीत जास्त संघासाठी चांगलं योगदान देता येईल.
याचं तुमच्या प्रशंसेमुळे, तुमच्या स्तुतीमुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे चांगलं मला तिथे खेळण्यासाठी एक संधी मिळाली. मी हे सगळे योगदान माझं न समजता मी सगळे तुमच्या मित्रांचंच, मित्रपरिवारांचं समजतो. धन्यवाद सर. JK डिजिटल न्यूज श्री काळसेकर सर यांनी महाड या स्पर्धेमध्ये आमचे इतर जे सहकारी होते त्यांना आनंद घेता येत नव्हता, परंतु युट्यूबच्या माध्यमातून सर खरंच तुम्ही आमचं सर्व खेळून त्या ठिकाणी खूप मनोरंजन केलं. त्याबद्दल मी प्रथमतः तुमचा आभार व्यक्त करतो. नमस्कार सर. आज आपल्या इथे प्राथमिक शिक्षक क्रिकेट ग्रुप गोरेगाव यांच्या मार्फत ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धांसंबंधी आपल्याला काय वाटतं? नमस्कार. आपणा सर्वांच्या लाडका गोरेगाव प्राथमिक शिक्षक ग्रुप यांच्या मार्फत ज्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज गाव टू गाव आहेत आणि उद्याला केवळ प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन प्राथमिक शिक्षक गोरेगाव ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये जे गुण, मैदानी गुण, खेळातले गुण जे आम्ही उतरवण्याचा प्रयत्न करतो तेच गुण आम्ही आमच्या अंगामध्ये बांधून आमच्या स्वतःचा पण गुणात्मक विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धा, अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य, गावातल्या मुलांचं पण सहकार्य, पूर्ण क्रिकेट ज्या टीम आलेल्या आहेत त्यांचंही सहकार्य, अतिशय उत्तम नियोजन आणि उत्तम सहकार्य आम्हाला या सर्वांकडून भेटत आहे. धन्यवाद. नमस्कार जाधव सर. आज आपल्या इथे गोरेगाव या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे. आपण माणगावहून या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहात. या ठिकाणी येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे स्पर्धा आपल्या आयोजित केलेल्या आहेत. तुम्हाला ह्या स्पर्धेबद्दल काय वाटतंय सांगा जरा थोडक्यात. नमस्कार. प्राथमिक शिक्षक गोरेगाव आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेत. मी या सर्व सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कारण आम्ही विद्यादानाचे काम करत असताना आम्हाला खेळाची संधी भेटत आहे. तसेच या ठिकाणी जे काही इतर खेळाडू आहेत त्यांच्यासोबत आम्हाला खेळा भेटेल. कारण भरपूर वर्ष झाली आम्ही अशा प्रकारची स्पर्धा खेळून आता, त्यामुळे त्याचा आनंद घेण्यासाठी इथची जी काही संधी या गोरेगाव ग्रुपने आम्हाला दिली त्याच्याबद्दल त्यांचे पुन्हा मी धन्यवाद देतो आणि सर्व स्पर्धेसाठी या सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. पुढील साठी शुभेच्छा देतो.